This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. श्रावण महिन्यापासून आपण सर्वजण नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, दहीहंडी, गणेश चतुर्थी, नवरात्र, दसरा या सण उत्सवांचा आनंद घेत आहोत. हा आनंद अजून मनात भरलेला आहे. तोपर्यंत आश्विन महिन्यातील आणखीन एक सण याची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. ते म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? लक्ष्मीपूजन, कोजागिरी पौर्णिमेचे कृषी संस्कृतीमध्ये काय महत्त्व आहे, हे सर्व जाणून घेणार आहोत. आणि आमच्याकडे आम्ही कोजागिरी पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करतो याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. या अगोदर आपण 8व्या एपिसोडमध्ये मसाला दूध कसे करायचे हे पाहिले आहे. आपणा सर्वांना माझ्याकडून कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या शांत शीतल चांदण्याप्रमाणे, मसाला दुधाच्या गोडव्याप्रमाणे मनापासून प्रेमपूर्वक खूप खूप शुभेच्छा. चंद्राचे शीतल तेजस्वी करणे, नभी शरदाचे चांदणे, लक्ष्मी मातेचे धरणीला भेटणे, साजरी करूया कोजागिरी आनंदाने, रंगत येईल कोजागिरीला रेखाच किचनमधील मसाला दुधाने. कोजागिरी पौर्णिमा का म्हणतात आणि या पौर्णिमेला आणखी कोणकोणत्या नावाने ओळखले जाते हे जाणून घेऊया. कधी धो धो पाऊस तर कधी रिमझिम अशी रूपे दाखवणारा पावसाळा संपत असतानाच आश्विन महिना येतो. नवरात्रातील देवीची विविध रूपे मनाच्या कोंदणात आहेत. दसऱ्याच्या शुभेच्छा एकमेकांना देऊन आनंद प्रेम व्यक्त झालेले असते. तोपर्यंत आकाश निरभ्र होऊ लागते. आकाशात ढगाळ लपलेला चंद्र दिसू लागतो. हवेत गारवा जाणवू लागतो. तोपर्यंत चंद्राची शांत शीतल अनुभूती देणारी कोजागिरी पौर्णिमा येते. कोजागिरी पौर्णिमा आश्विन महिन्यात येते म्हणून आश्विन पौर्णिमा, शरद ऋतूत येते म्हणून शरद पौर्णिमा, कृष्णाने गोपीसह महारास केला म्हणून रास पौर्णिमा, चंद्र या दिवशी पृथ्वीच्या जवळ कोजागिरी पर्वतावर आलेला असतो म्हणून कोजागिरी पौर्णिमा. या पौर्णिमेला कौमुदी पौर्णिमाही म्हणतात. शरद ऋतूचे आगमन साजरा करणारा दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. कोकणात भात, नाचणी, वरी यासारखी नवीन धान्ये आलेली असतात. त्यामुळे कोकणात या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा फार जुनी आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने देवी लक्ष्मी मातेची पूजा कशी केली जाते हे जाणून घेऊया. प्रथम 11 ते 11:30 वाजता पूजेची सर्व तयारी मांडणी करायची आणि 12 ते 12:30 वाजता पूजा करायची. प्रथम पाटावर किंवा चौरंगावर केशरी, लाल वस्त्र किंवा पांढरे वस्त्र अंतरायचे. शक्यतो चंद्राची पूजा करणार असतो म्हणून पांढरे वस्त्र अंतरले तर चांगलेच. प्रथम विधीवर षोडशोपचारे गणपतीची पूजा करायची. कोणत्याही कार्यात आपण प्रथम गणपतीची पूजा करतो. पाटाभोवती फुलांनी किंवा रांगोळीने रांगोळी काढायची. प्रथम दिवा लावायचा. नंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यामध्ये सुपारी, नाणं, हळदी कुंकू, अक्षता घालायच्या. कलशावर स्वस्तिक ओल्या कुंकवाने काढून 5 किंवा 8 दिशा म्हणून उभ्या रेषा काढायच्या. कलशावर आंब्याची पाने घालायची. वरती फूल ठेवायचे. नारळ ठेवायचा नाही. पाटावर तांदळाने स्वस्तिक काढून कलशाची स्थापना करायची. नंतर विड्याची पाने घेऊन त्यावर श्रीयंत्र आणि कुबेराची स्थापना करायची. जर श्रीयंत्र आणि कुबेर नसेल तर सुपारीची पूजा करायची. नंतर चांदीचे नाणं असेल तर ते, किंवा नसेल तर तांदळाने चंद्र काढून विधीवर पूजा करायची. लक्ष्मी, कुबेर तुम्हाला जे मंत्र येतात ते म्हणायचे. दुधाचा नैवेद्य दाखवायचा. दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी झाडांना घालायचे आणि तांदूळ घरातील धान्यात टाकायचे.
चंद्राच्या प्रकाशात दूध का ठेवतात हे जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशाने आणि असंख्य चांदण्यांनी आकाश सजलेले असते. सर्वात सुंदर रात्र असते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आलेला असतो. तेजस्वी आणि मोठाही दिसतो. कोजागिरीला लक्ष्मी आणि विष्णू भूतलावर येतात तेव्हा लक्ष्मी कोजागरती म्हणजे कोण कोण जागे आहे असे विचारते आणि जो कोणी जागा असेल त्याला ती धन धान्य सुख समृद्धी उत्तम आरोग्य देते असे मानले जाते. म्हणून लक्ष्मीचे स्वागत करायला रात्री सर्वजण जागे राहतात. या दिवशी चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवल्याने त्यामध्ये पूर्ण चंद्राची शांत शीतल किरणे दुधात पडतात. चंद्र आपल्या शीतल किरणांनी पृथ्वीला न्हाऊ घालत असतो. चंद्राच्या प्रकाशातील हे आठवी मसाला दूध पिणे आरोग्याला लाभदायक असते. आयुर्वेदातही याचे महत्त्व सांगितले आहे. आता आपण कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. याबद्दल एक आख्यायिका आहे. लक्ष्मी देवी समुद्र मंथनातून प्रगट झाली होती. असे म्हणतात की लक्ष्मी माता चंद्रमंडलातून उतरून पृथ्वीवर येते आणि चांदण्याच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन प्रत्येकाला विचारते, को जागरती म्हणजे कर्तव्याला कुणी कुणी जागे आहे. धार्मिक मान्यतेनुसार ही पौर्णिमा भगवान विष्णूच्या शयनकाळाचा अंतिम चरण म्हणजे शेवटचा टप्पा आहे असे मानले गेले आहे. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी पाशांकुशा एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला आहे. म्हणून ही तिथी सर्वश्रेष्ठ आहे. कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी कुबेर यांच्या पूजेला खूप महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना नमस्ते सर्व देवांना वरदायी हरिप्रिये गतिस्त्व सामे भयात तद्वर्चनात हा मंत्र म्हटला जातो. या मंत्राचा अर्थ असा आहे की लक्ष्मी माते तू वर देणारी असून तुला शरण येणाऱ्यांना जी गती लागते ती मला तुझ्या पूजेने प्राप्त होवो. या दिवशी भगवान विष्णू लक्ष्मी चंद्र इंद्र कुबेर यांची उपासना करून वरदान प्राप्त करता येते. चंद्र 16 कलांनी युक्त असतो. पृथ्वीवर अमृताचा वर्षावत जणू करत असतो. आकाश खूपच निरभ्र असते. खूपच प्रकाशमय तेजस्वी धार्मिक आरोग्यदायी आणि लाभदायी असते ही अशी कोजागिरी पौर्णिमा. आता आपण आमच्याकडे कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते हे जाणून घेऊया. या दिवशी मंदिरे घरं अंगणे उद्याने वगैरे स्वच्छ करतात. दिवे लावतात. काही जण ज्यांना शक्य होईल ते दिवसभर उपवास करतात. सायंकाळी लक्ष्मीची पूजा करून तिला शहाळ पोहे यांचा नैवेद्य दाखवतो. दुधाचा देखील नैवेद्य दाखवतो. या दिवशी लक्ष्मी चंद्र कुबेर यांची देखील पूजा करतो आणि तो प्रसाद सर्वांना देतो. चंद्राला ओवाळतो आणि नमस्कार करतो. सुकामेवा मसाला घालून दूध आठवितो. ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून नंतर ते दूध सर्वजण पितो. घरातील मुलांना औक्षण करतो. सर्वजण रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत जागरण करतो. चंद्राच्या प्रकाशात सर्वजण एकत्र येतो. संगीत गाणी गप्पा गोष्टी अंताक्षरी संगीत खुर्ची यासारखे विविध खेळ खेळतो. चंद्राची असंख्य किरणे अतिशय शीतल आणि शांत असतात. ती दुधात आणि आपल्या शरीरावर पडणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. याशिवाय काही चटपटीत पदार्थ देखील असतात. या सणाला सामाजिक संदर्भ देखील आहे. या निमित्ताने नातेवाईक मित्रपरिवार एकमेकांना भेटतात, एकत्र येतात, एकत्रित चंद्राच्या प्रकाशात जमतात. चांदण्या रात्रीचे सहभोजनही करतात. कोजागिरी आनंदाने उत्साहाने साजरी करतो. यामुळे मनःशांती मनःशक्ती आणि उत्तम आरोग्य लाभते. ज्यांच्याकडे परंपरेनुसार ज्या पद्धतीने कोजागिरी साजरी करतात, ज्यांचा जसा भाव श्रद्धा आहे त्याप्रमाणे पूजा अर्चा आणि कोजागिरी पौर्णिमा साजरी केली तरी चालते. आता आपण कृषी संस्कृतीमध्येही कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. ते कसे हे जाणून घेऊया. शेतीची कामे पूर्ण होत आलेली असतात. शेतातील पिकं वाऱ्यावर डोलू लागलेली असतात. काही भागात पिकं पूर्ण झालेली असतात. असे वातावरण सर्वत्र असते. शेतकरी आनंदी आणि उत्साही असतात. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी शेतकरी आपल्या शेतीची म्हणजेच आपल्या काळ्या आईची पूजा करतात.
म्हणजेच भूमिपूजन करतात. शेतातील नवीन आलेले धान्य वापरून भाज्या नैवेद्य करतात आणि आपल्या काळ्या आईला नैवेद्य दाखवतात. आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने सांज्याच्या गूळ वापरून पोळ्या करतात आणि तो नैवेद्य भूमिपूजनाला आम्ही दाखवितो. अशा पद्धतीने आम्ही आमच्याकडे कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो. मंगल अशी ही कोजागिरी पौर्णिमा तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य घेऊन येऊ ही देवी लक्ष्मी मातेचरणी माझी प्रार्थना. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन सण, उत्सव आणि रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि मसाला दुधाचा आस्वाद घ्या. कोजागिरी आनंदाने साजरी करा. आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.